शेतामध्ये जे कामं होते समजा बैल बारदाना काय असतील, काय काय पिकं काय होतं? नाही, पिकं ज्वारी, बाजरी, गहू. ज्वारी, बाजरी. ज्वारी सगळ्यात मेन म्हणजे बागायती ज्वारी आणि रानटी ज्वारी म्हणजे जिरायत पावसाळा जिरायत ज्वारी. आणि जिरायतामध्ये मग हे जे होते मटकी, करडई किंवा हे असे पिकं जास्त चालायचे. आणि बागायतामध्ये जास्तीत जास्त गहू, हरभरा आणि ज्वारी आणि बाजरी. बरं. हे महत्वाचं पीक होतं. ज्वारी त्यावेळेला खूप पिकायची, म्हणजे 50 पोते 100 पोते अशी ज्वारी अशी ज्वारी होत असत. आणि त्यावेळेला ते आधुली आणि पायली हे माप होत. हे माझी 22 पाहिलं एक पोत हे मला माहिती, बरोबर ना? आधुली होती आणि पायली होती. पायली ही छोटी असते, आधुली जरा मोठी असते, त्याला आकार असतो डबरू सारखा. डबरू. हा, ते आधुली. आणि ते मोजणारे बी लय गमतीत मोजायचे. 1, 2, 3, ते 11 नसं म्हणत, काय 13 आकडा म्हणायचा नाही, 13 म्हणायचं नाही. 13 म्हणजे तुझं असं होतं ते, असं काय त्याचा अर्थ आहे. पण 13 डबल नाही म्हणायचं. असे ते नियम होते त्यांचे ते मोजण्याचे. आणि पोते भरायचे. त्यावेळेला पोते हेच होतं. खळ्यावर पोतं भरताना एक काळजी घेतली शेतकरी, ते अक्षरशः अंधार पडल्यावर पोते भरायचे. कोणाला दिसू नये हा त्यातला मार्ग होता. कारण आपली इन्कम आहे वार्षिक, ती लोकांच्या लक्षात येऊ नये हा त्याचा हेतू. काही लोकांना असे अनुभव होते का फलाण्याची नजर वाईट आहे, तमक्याचं तिथं वाईट आहे, मग त्याला टाळून त्याला बघ असं करून ते काम चालायचं.